ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡದೈತಿದ್ದು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು. ದುರ್ದೈವ ಸಂಗತಿ, ಅಂತಹ ಛತ್ರಪತಿಯವರನ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಾನು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ನಾವೆಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಕೇವಲ ಹಿಂದುತ್ವಕ್ಕಾಗಿ. हम लोग राजनीति में है, सिर्फ हिंदुत्व के लिए राजनीति में है. हम हिंदुत्व के लिए लड़ेंगे, हिंदुत्व के लिए मरेंगे, मरने के लिए तैयार होकर के राजनीति में हम आए हैं. मंत्री श्री सी टी रवीजी, समितीचे नेते शोभम शेळकेजी, माझे मित्र सुधीर चव्हाणजी, सगळ्यांची नावं घेत बसत नाही, वेळ खूप कमी झालेला आहे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित शिवरायांच्या मावळ्यानो, जिजाऊंच्या लेकीनो, आज या कंगराळी गावामध्ये आमच्या राजाने हिंदुत्वासाठी, देशासाठी, धर्मासाठी कसं बलिदान दिलं, जगावं तर कसं आणि मरावं तर कसं, ह्या माझ्या राजाने सांगितलं, शिकविलं. त्या धर्मवीर संभाजी राजांची मूर्ती आज इथं स्थापन होते. 14 मे 1657 ते 1669, फक्त अवघं 33 वर्ष. आणि ह्या 33 वर्षामध्ये 121 लढाया धर्मवीर संभाजी महाराजांनी लढल्या आणि एकही हरले नाहीत. हा माझा राजा. शेवटी औरंग्यानं महाराष्ट्राच्या पवित्र धर्तीवर पाय ठेवला. 9 वर्ष तो पळत होता. शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं सिंहासन ग्रहण केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं स्वराज्यातली एक मोठी समस्या वाटली की स्वराज्यात जो राज्य कारभार चालू होता तो त्यावेळेला उर्दू आणि फारसी भाषेत चालू होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मराठी राज्यभाषा कोश तयार केला आणि तो सक्तीनं व्यवहारात आणला आणि त्यामुळेच आम्ही आज त्या ठिकाणी मराठी भाषेतून व्यवहार करतोय. आज बेळगावमध्ये जी परिस्थिती आम्ही पाहतोय, संभाजी महाराजांना अनेक भाषांचं ज्ञान होतं. संभाजी महाराजांनी अनेक भाषा शिकल्या, अनेक भाषांमधून मोठे मोठे ग्रंथ लिहिले. पण संभाजी महाराजांनी कधी दुसऱ्या भाषेचा द्वेष केला नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या भाषेचा द्वेष करणं शिकवलं नाही. हे खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मला बऱ्याच ठिकाणी व्यासपीठावर जाण्याआधी सांगतात की इतर भाषेवर टीका करू नका. मलाच कळत नाही की मी इतर भाषेवर टीका केली कधी. स्वतःच्या भाषेचा सन्मान करणं म्हणजे कुठल्या भाषेवर टीका करणं नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतो की मराठी आमची आई असली तर कन्नड आमची मावशी आहे. पण आमची अपेक्षा एवढीच असते की समोरच्या व्यक्तीनं सुद्धा त्यांची भाषा कन्नड असताना मराठीला मावशीचा दर्जा द्यावा. एवढाच विषय. कन्नड आणि मराठी भाषिक आम्ही मित्र एका ताटात खातो. आम्ही लहानपणापासून एकत्र राहतोय. आम्हाला कधीच एकामेकाच्या भाषेबद्दल द्वेष वाटला नाही किंवा त्याला विरोध करावासा वाटला नाही. पण हल्ली नेमकं लोकांना झालंय की हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतोय. अनेक